नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिरंबे गावात आलोय आणि शिरंबे गावाची परंपरा मित्रांनो गेल्या 100 वर्षापासून ही यात्रा आहे आणि ह्या यात्रेला बैलगाडी शर्यत भरते त्या। आणि गेल्या वर्षी त्यांनी लक्षाची जोडी इथे एकत्र आणली होती। ह्या वर्षी मथुरा आणि बकासूर ही जोडी एकत्र येणार आहे आणि ह्या गावचं मैदान म्हणजे एक विशेष असतं। तर काय सांगाल सँडी सर? पारंपरिक मैदान आहे आणि मैदान भरपूर होतात, पण आता पारंपरिक मैदान अशी असतात की बघताय तुम्ही सगळी यात्रा कमिटी। आता आमचा झेंडा आहे, जवळजवळ अजून 100-150 लोकांची टीम तिकडे काम करते वेगवेगळ्या पातळीवर। तर हे मैदान घेण्यामागे चालू आहे एक 7-8 दिवसापासून सगळं आखणं तुम्ही बघताय। तुम्ही बघू शकता की इथं बी सगळं अगदी जे ऊसाचं रान आहे ते सगळं क्लिअर करून आता फाट्या टाकलेत। तर एक आगळं वेगळं मैदान आणि सगळ्या लोकांचं सहकार्य, यातून हे मैदान नक्की चांगलं होईल असं मला गॅरंटी आहे। बरं, आता बकासूर आणि मथुर एकत्र आणणार काय काय अडचणी असंख्य आल्या, पण युट्यूब संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र सँडी आणि यादव यांनी राहुल पाटलांशी संपर्क केला, बकासूरचे मालक मोहित शेट यांच्याशी संपर्क केला। ते सँडी सरांच्या शब्दावर त्यांनी फोन केल्यानंतर ते म्हणले काय नाही सर, तुम्ही म्हणाल तिथं आम्ही तुमच्या शब्दाखातर आमची महाराष्ट्राची लाडकी जोडी, बैलगाडी शौकीनांच्या मनावर अधिराज्य करणारी जोडी सँडी सरांच्यामुळे आज आमच्या शिरंबी नगरीत येणार आहे उद्याच्याला। आणि माणसांच्या हृदयात ज्या बैलांचं दोन्ही स्थान आहे ती लाडकी जोडी उद्याच्याला शिरंबी नगरीत पाळणार आहे। बरं, ज्यावेळेस शर्यत मुंबईची चालली होती त्यावेळेस अनेक लोकांची चर्चा होते बकासूर मथुर एकत्र येणार ना एकत्र येणार, त्यावेळेस काय परिस्थिती असं आहे, बोलणारे असंख्य असतात पण करणारा एक असतो। करणाऱ्या व्यक्तीनं असं काम करतोय तो की म्हणजे ते कोणाला जमणारे न गोष्ट त्यांनी करून दाखवलेली आहे। असं म्हणजे प्रत्येक माणसाचं असं होतं की मथुर आणि बकासूर एकत्र पळणारच नाही कधी, पण सँडी सरांचं त्यांनी एक म्हणजे डोक्यात निर्धार ठेवलेला की ती आपल्याला ही जोडी पळवायची आणि ती त्यांनी करून दाखवली, ती उद्याच्याला प्रत्यक्षात उतारणार आहे। कसं फाट्याचं अंतर वगैरे? फाट्याचं अंतर एक 800 फूट आहे। रान काय झाले, ऊसाची रान असल्यामुळे ऊस तुटून गेल्यामुळे आम्ही रोटर मारून व्यवस्थित करून रान रेवटेच असल्यामुळे आम्ही 800 फूट ठेवलेलं आहे आणि पुढे थांबायसाठी एक 600 फूट 500 ते 700 फूट रान आहे। तिथं पळण्यासाठी कोणतीच अडचण नाही, म्हणजे कुठं पुढे बाबा विहीर वगैरे नाही किंवा कुठं अडचण नाही, काय नाही, रान पाहण्यासाठी खूप सुंदर आहे। एवढं सांगणं आहे की आमचं सगळ्यांनी आपलं लवकरात लवकर यावं आणि यात्रा कमिटीला मदत करावी किंवा सहकार्य करावं। बाबा प्रवेश फाडून लवकर दिवसात कसं फायनल होईल याचा सगळ्यांनी थोडा विचार केला तर एका दिवसात आम्ही 6 वाजता फायनल घ्यायचं आमच्या डोक्यात आहे। जसं काल उडकीचं मैदान झालं त्या पद्धतीने एक आमच्या डोक्यात आहे की आपलं उजेडाचं फायनल घ्यायचं। ही 100 वर्षाची परंपरा आहे आणि इथं वशाला वगैरे चालत नाही, पण जर लावाय कोण आलं तर काय सांगताल त्याविषयी? नाही, जे पब्लिक येणार आहे का नाही, आम्ही लॉटच्या चिठ्ठ्या ह्या भरणीत टाकणार आहे। जी बाहेरचं पब्लिक येणार आहे ना त्यांच्या समोर त्यांच्या हातनंच त्या चिठ्ठ्या काढणार आहे, गावातल्या एकाही व्यक्तीच्या हातनं त्या चिठ्ठ्या काढल्या जाणार नाहीत। त्याच्यामुळं वशिला लावायचा इथं काही संबंधच नाही। आणि तेव्हा आम्ही चिठ्ठ्या काढतायत ना त्या आम्ही त्या सँडी आणि यादव यांच्या त्या चॅनेलच्या मार्फत आम्ही सगळ्यांनी दाखवणार आहे। त्याच्यामुळे वशिला लावायचा आणि कुणाची चिठ्ठी ठेवायची ह्याच्यात काय प्रश्नच राहत नाही ना। बरं, आता खालचं जे निकाल रेषा आहे किंवा खालची सुट्टीच आहे तिथं पाईप टाकणार आहे, कसं करणार? पाईपचा विषय असा आहे की धनावडे बापू असल्यानंतर म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं एक कोणा आनंद देऊन अन्याय करणारा माणूस धनावडे बापूंकडे बघितलं जातं, त्यामुळे पाईपचा काही विषय नाही। खालचं सगळं नियोजन धनावडे बापूंच्या झेंडा पंचाचं आहे आणि वर समालोचन विकास सरांच्याकडे आहे नियोजन। बरं, आता कोण समालोचक कोण असणार आहे? समालोचक विकास सर आहेत फक्त, बाकी नाही कोण। आणि लाईव्हला चॅनल कोण आहे? लाईव्हला सँडी आणि यादव यांचा चॅनल आहे, त्याच्यात तुमचं आणि त्यांच्याच बरोबर STCचं आहे। बर, दोन्ही चॅनल आहेत। काय हो, अजून एक महत्वाचे मण्याचं मालक येणार आहेत, काय सांगतात? ते ऍक्च्युली ही 2 बैल आहेत, ही महाराष्ट्राची लाडकी बैल आहेत, पण अजून सगळ्यात लाडका बैल कुठला असं असेल तर एकच नाव येणार ज्या बैलाची क्रेज मी म्हणेन महाराष्ट्रात नव्हे जगभर होती आणि त्याच्या गेल्यामुळे एक बैलगाडीत एक अतिव दुःख झालं, अख्खं महाराष्ट्र हरवला, असा बैल मण्या। तर मण्याचे मालक आहेत जे राजूशेठ जवळीकर आणि त्यांचे बंधू बाळासाहेब जवळीकर। तर बाळासाहेब जवळीकर इथं येणार आहेत आणि ह्या दोघांचा सत्कार करतील, कारण जसं मण्यानं प्रेक्षकांचं एक
आनंद दिला पळण्यातून, तसंच ह्या 2 बैलांनी दिलेला आहे. मथुर असेल, बकासूर असेल, तर अशा पद्धतीने होणार आहे ते. काय झालं बोलणं, काय झालं तुमचं? काय नाही, मी त्यांना कॉल केला, असं याचे असे बैल आहेत. ते म्हणले बैलासाठी आम्ही काय बी कराय. ते नंदीप्रेमी आहेत, जसं माण्या तसं मथुर तसं बकासूर आणि सर्वच बैल. म्हणजे आपण ही 3 बैल नावं घेतोय, पण सगळंच ह्या निमित्तानं आपण सत्कार हा, जे सगळी बैल पळतात, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं आहे, त्यांचा सत्कार आहे. आणि हा प्रयत्न आहे का नाही बैलांना, हा फक्त कोणासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही. जे बैलगाडा शौकीन आहेत, जे मथुर फॅन्स आहेत आणि बकासूर फॅन्स आहेत, त्यांच्यासाठी हा प्रयत्न झालेला आहे. आणि ते मोठ्या संख्येवर येतील, कॉलही झालेत, त्यामुळे ते येतील अशी आशा आहे. आणि बैलगाडी जे मालक आहेत इथं पळाई सुद्धा येतील. सगळ्यांना हे मैदान कसं होतं ही माहिती आहे. रितसर मैदान होतं आणि 100 वर्षाची परंपरा अविरत चालू आहे. आणि का आहे ते 100 वर्ष चालू असल्यामुळे लक्षात येतं, इथं रितसर मैदान होतं. आता बकासूर आणि मथुर एकत्र पळणार का आपल्या एका फेऱ्यासाठी? कसं नाही पळणार, काय गोष्टी माहिती आहे का, काय गोष्टी आपण सिक्रेट ठेव. पळणार आहेत, पण तुम्ही या बघा, पळणार आहेत आपण असं म्हणू. तुम्हाला पळताना दिसतील. ही सगळ्यांनी आमच्या शिरंबेवासियांनी जे संकल्प केलाय तो 100% गावानं संकल्प कसा केला बाबा हीच जोडी पळूया असं? नाही, काय माहितीये का, 2 बैल परस्पर विरोधात पळायची नाही. बकासूर असेल काय, मथुर असेल काय, आणि ह्या फॅन्सने ह्याला नावं ठेवणं, ह्या फॅन्सने ह्याला नावं ठेवणं, तर ते बैलगाडीचं वातावरण वेगळं व्हायचं. आणि तुम्ही बघता आता वेगळं आहे म्हणजे काय काय जण म्हणतात शेवटच्या टप्प्यात आहेत काय बैलगाड्या बंद करायच्या. तर सर्व चाहत्यांचे म्हणजे बकासूर प्रेमी असतील, मथुर प्रेमी असतील, ह्यांनी एकत्र आलं आणि ह्यांनी जर एकमेकांच्या बैलांना जर चांगलं किंवा वाईट हे म्हणायचं सोडलं तर एक वातावरण वेगळं होणार आणि त्यातून बैलगाडा क्षेत्र आपण म्हणून पॉझिटिव्ह होणार. हा प्रयत्न बैलगाडी प्रेमींसाठी आहे, एवढंच सांगेल. मित्रांनो बघू शकता दरवेळी वेगळं काय आणि चांगलं कार्य केलं. कारण कसं होतं, ही 2 बैल आहेत ती आणि ह्या बैलांचे फॅन एकमेकाला शिव्या देत बसते कुठं काय, ह्याच्यामुळे भांडणं निर्माण होऊ शकते. ती ही दोघे एकत्र पाहिलं तर मग ते भांडणं मिटवण्याचा प्रयत्न एक प्रकारे. आणि चांगलं, धन्यवाद. आणि ते मी मालकांचंही कौतुक करतो. त्यांनी ह्या गोष्टीला आम्ही सर्व ग्रामस्थ आहेत शिरंबेवासी, त्यांनी आम्ही सांगितलं असं असं आम्हाला करायचंय. तर जे मथुरचं नियोजन करतात आणि जे बकासूरचं नियोजन करतात त्यांनी हमी दिली, आम्ही येतोय, आम्ही बैलगाडी प्रेमींसाठी एकत्र येतोय आणि ते निश्चित येतील, शब्द दिलेला आहे. तर ते पूर्ण करतील आणि तुम्हाला पाहायला भेटेल, शिरंब्याच्या मैदानात नक्की पाहायला भेटेल मथुर आणि बकासूर.